ठाकरे बंधूंची शक्ती पाहिल्यावर सरकारनं निर्णय मागे घेतला अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर ही विजयाची पहिली पायरी आहे। हा मराठी एकजुटीचा विजय आहे। महाराष्ट्र त्रिभाषा धोरण स्वीकारणार नाही असं राऊत म्हणतायत। राष्ट्रीय धोरणांप्रमाणे भाजपचे राज्यातले नेते खोटं बोलतायत। मराठी माणसाच्या हाती मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असावी असंही राऊतांनी यावेळेला म्हटलंय। विजय मेळावा एकत्र होईल याबाबत आपण राज ठाकरेंशी बोललो आहोत असं सुद्धा राऊतांनी सांगितलं। त्रिसूत्री भाषा सूत्र हे आम्ही स्वीकारणारच नाही। मग तुम्ही कमिट्या वगैरे स्थापन करून कशा करता मराठी माणसाला खेळवताय? कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 2020 आणि त्यातले त्रिसूत्री भाषा धोरण हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही। हे काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले, राज ठाकरे यांनी सांगितलेलं। आता दोन ठाकरे बंधूंनी ह्याच्यावरती पक्का निर्णय दिल्यावरती उगाचच फडणवीस सरकारनं फालतू खेळ करू नये। काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं। आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर। आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील। उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल। जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मेळावा, कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे। त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून, लहान घटक असो मोठा असो, कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही। तो सगळ्यांना एकत्र येऊन करू आम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।